हॅलो नमस्कार मित्रांनो, मी आता डोंबिवली पश्चिम देवीचा पाडा गावदेव मंदिर समोर आहे। इथे हा रेतीबंदर क्रॉस रस्ता आहे। हा रस्ता रेल्वे स्टेशनकडे जातो। रेतीबंदर रस्त्याला क्रॉस करून आनंदनगरकडनं सरळ, आणि हे इथे गावदेव मंदिर आहे देवीच्या पाड्यातलं। एक मिनिट, इथे महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय हे आगरी समाजाचं ग्रामदैवत आहे मोठं इकडचं हे गावदेव मंदिर, आणि त्याच्यासमोरच ही वाईट परिस्थिती आहे। इथे कचरा वगैरे टाकतात लोक, तर इथे अत्यंत वाईट परिस्थिती आहे। रस्त्याची, फुटपाथची, गटाराची, नाल्याची, सर्वचीच वाईट परिस्थिती आहे। लोकांना चालायला जागा नाही आहे। इथे फुटपाथचा अस्तित्वात नाही आहे, तिथे नाही आहे, लोकांना चिखलातून जायला लागतं, आणि हे रोजचंच आहे। तर गावदेवी मातेला माझी अशी नम्र विनंती हात जोडून की इकडचे जे नगरसेवक, आमदार, खासदार जे कोण आहेत, किंवा जे कोण वरिष्ठ नागरिक, जे समाजसेवक जे कोण आहेत, त्यांनी जरा लक्ष घालून या संदर्भात काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा। वर्षानुवर्ष ही समस्या आहे, पण सर्वात मोठी समस्या म्हणजे काय मला सांगायचं आहे, इथे काय होतं, कचऱ्याची मोठी गाडी असते, ट्रक, तो इथे उभा करतात, आणि त्यामध्ये ते दुसऱ्या छोट्या छोट्या ज्या गाड्या असतात कचऱ्याच्या, त्या इथे ते येऊन त्यात मोठ्या गाडीमध्ये कचरा भरायचं काम चालू असतं, आणि त्यामुळे इथे कचऱ्याच्या गाड्या खूप वेळ उभ्या असतात। आणि त्यामुळे झालं असं आहे की जिथे त्या कचऱ्याच्या गाडीतनं पाणी पडतं, तर तिथे पाणी जे जमिनीवर पडतं तो भाग चिकट होतो, ऑइलसारखा, आणि त्यातून माणसं चालताना पण माणसांचा पाय घसरतो, आणि येणारी वाहनं पण घसरतात आणि पडतात। आत्ताच माझ्यासमोर एक माणूस दुचाकी चालक पडता वाचला। तर माझं संबंधित वाहन चालकांना माझं नम्र विनंती आहे की तुम्ही इथे वाहन खूपच काळजीपूर्वक आणि सावकाश चालावं, कारण जर इथेच गाडी जर स्लिप झाली तर सरळ डोकं या लोखंडी खांबावर आपटू शकतं, आणि माणूस जागेवर खलास होऊ शकतो। त्यामुळे काळजीपूर्वक वाहन चालवा, कारण हे मी रस्त्यावरसुद्धा बघितलं, ज्या कचऱ्याच्या गाड्या आहेत त्या रस्त्यावरून जाता त्यांच्यामधनं जे पाणी, जे घाण पाणी जे लिकेज होत असतं रस्त्यावर थेंबे थेंबे पडत असतं, तिथून जरी त्याच्यावरनं जरी टू व्हीलर गेली तरीसुद्धा त्यावरनं टू व्हीलर स्लिप होते। माझ्यासमोर एक जण असंच पडलेला आहे तिथे पलीकडे, त्याचासुद्धा मी मॅकडोनल्ड आहे पलीकडे कल्याण रोडवरती, तिथे माझ्यासमोर एक माणूस पडला होता, आणि मी त्यावेळेसुद्धा मी व्हिडिओ टाकला होता फेसबुकवरती। तसंच इथे सुद्धा आता होऊ शकतं। आणि दुसरी गोष्ट, माझं संबंधित कल्याण डोंबिवली महानगरपालिका किंवा जे काय व्यवस्था आहे त्यांना माझी नम्र विनंती आहे हात जोडून की इथे मंदिराच्या समोर बरोबर हे आहे, म्हणजे मैदान आहे उजव्या बाजूला, तर तुम्हाला कचऱ्याच्या गाडीचं म्हणजे इकडून तिकडे कचरा टाकणं वगैरे जे काय व्यवस्था करायची असेल त्या मंदिरात एक जागा ठरवून तिथे करावी, कारण ते पाणी जे पडणार ना ते मातीमध्ये जाईल, आणि त्यामुळे त्याचा कोणाला त्रास होणार नाही। इथे रस्त्यावर केल्यामुळे काय होतं, वाहतूक कोंडी होतेच, पण इथे रस्ता निसरडा होतो, आणि इथे अपघात होण्याची खूप दाट शक्यता आहे। तरी संबंधितांनी लवकरात लवकर योग्य ते व्यवस्था करावी, आणि इथे गटार उघड असल्यामुळे इथे लोक कचरा टाकतात, तो सर्व कचरा नाल्यामध्ये वाहून जातो, आणि अशी भयानक वाईट परिस्थिती आहे, आणि तेही मंदिराजवळ आहे, त्यामुळे मला वाईट वाटतं आहे याबद्दल। धन्यवाद मित्रांनो।